चल बाळा चाल. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. हे बघा बाहेर आहे, एवढ्या गाड्या लागतात ना, एवढ्या गाड्यांपैकी एक गाडी आहे. हे बघा इकडपासून नजर टाका, आतमधल्या दाखवल्या 2 उभ्या होत्या त्या, आणि ही एवढी गाडी आहे ना. बघा गाडी गेस करा कोणती आहे. ओके, गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी बघा पिल्लांचा आवाज येतं ना. सूर्य पण बघितला तिकडे एकदम पलीकडे एकदम दिसत नाही, एकदम एकदम आहे ना, आहे ना पूर्ण ऑरेंज सेट झाली, एकदम भारी वाटत आहे ना, एक नंबर. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल काय या व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आपल्या घरूनच. तर आता जरा कोंबड्यांचा आवाज दिसेल, थोडंसं इग्नोर करा किंवा थोडंसं वरती जाऊ. कारण ते काय होतं माहिती का, नॉईज कॅन्सलेशन केलं ना तरी ह्यांचा आवाज बॅकग्राऊंडला आहे ना चालत राहतो. तर काय माहिती का, आज मेन काय आहे, तर मेन आहे आपण चाललो बाईक बुक करायला. कोणती बाईक आहे काय आहे तुम्हाला मी गेल्या तिथं शोरूम दाखवेल, सगळं दाखवेल. म्हणजे कोणत्या ब्रँडची आहे, कोणती बाईक आहे ती तुम्ही गेस करा. येणाऱ्या 4-5 दिवसात भेटून जाईल. अरे यार इथं मस्त लाईट आहे एकदम. हा गॉगल पण बघितलात, हा त्या दिवशी बघितला असेल कोणी व्हिडिओ ना आधीचा, तर त्याच्यामध्ये आपण घेतला होता हा तिथून विकत. मस्त आहे फ्रेम पण नवीन वर. त्याच्याकडे कलेक्शन चांगलं असतं, एकदम भारी भारी कलेक्शन होतं दरवेळेला. आणि एक गोल्डन पण होती, ही सिल्वर आहे ना, ते गोल्डन ती पण भारी वाटते, ती पण घेऊन नंतर. तर ती गाडी चालली आपण बुक करायला. कसं आहे, दिवाळी आहे आणि गाडी आपल्याला कधी घ्यायची, मला वाटते लक्ष्मीपूजन काहीतरी कशाला तरी घ्यायचं आहे, काहीतरी आहे लक्ष्मीपूजन. हां लक्ष्मीपूजन आहे मला वाटते, त्या पुढं बुधवारी 24 आधी काहीतरी आहे ना, तेव्हा घ्यायच्या. मला नेमकं लक्षात नाही, तुम्ही बोलला तर असं काहीतरी सांगतो असं नको. तर तेव्हा घ्यायचे. तर विषय कसा, त्यांना फोनवर बोलणं वगैरे झालं तर ते बोलले या आपण सगळं काय ते डिस्कस करू, बाकी प्रोसेसिंग करून घेऊ, मग तुम्ही नंतर येऊन घेऊन जाऊ शकता. तर गेल्यावर तिथं प्रॉपर समजेल काय आहे काय नाही, कसं काय होतं, सगळ्याच गोष्टी म्हणजे प्रॉपर तुम्हाला पुढे तिथं गेल्यावर सगळं डिटेल्स देईन, काय केलं आहे, झालं आहे नाही झालं आहे, सगळं जाईल. कारण कसं आहे, प्रत्यक्षात गेल्याशिवाय कळणार नाही, इथून आपण सगळ्या गोष्टी करू शकत नाही असं आहे. तर आजच्या दिवसात सुरुवात झालेली, तर जायला अजून वेळ आहे, 7:30 वाजतात. नाश्ता वगैरे करू, जायला 9 वाजता निघायचं आहे. अजून सार्थक येते माझ्यासोबत, आम्ही दोघंजण चाललो आहे. त्याच्यामुळे जाऊया. काल ते जॅकेट आणलं ते म्हणलं घालू, म्हणजे कसं ते धूळ वगैरे उडणार ना, धूळ उडणार म्हणजे धूळ जाम होते, ते जॅकेटवर बसेल ना, तर अक्षरचा अवतार होतो आपला. ओके, तर असं सगळं आजच्या दिवसात प्लॅन आहे. संध्याकाळी आल्यावर क्लास आहे, त्याच्यामुळे आता पण जाऊ 10-10:30पर्यंत पोहोचू. नेरूळला जायचं, 1-1.5 तास तिथं पोहोचू. बदल्यावर सगळं तिथं प्रोसेस करू, दुपारी आलो रिटर्न का आल्यावर जाऊया क्लासला. ओके चलो. हे बघा हे शूज पण आहेत ना, बऱ्याच दिवसांनी काढले, वरतीच ठेवले, सगळे धूळ बसले, सध्या क्लीन केले कामापुरते. आणि काल आहे ना, काल तिकडून ते शॉपिंग वगैरे केली, निघालो. नंतर बोललो गाडी गेअर टाकू, गाडी चालू झाली, पुढं गेलो, थोडंसं हँडल झालं, गाडी बंद का होते, बंद का आलं. शेवटी पॅनल खोललो, म्हणलं बॅटरी गेली की, त्याला बॅटरीवर फोन केला, मी येतो घेऊन. परत बघतोय झालं. नंतर कळलं हा इथं दिसलं, हे याचं जे कनेक्शन जातं ना खाली, त्याला मला वाटतं कार म्हणाल, ते कनेक्शन हल्लं ना काय, ती गाडी बंद होत होती. नंतर क्लिक झालं, मग ते परत मी घरी आल्यावर खोललं, त्याला टेप मारली आणि प्रॉपर पॅक केला. तर 10,000 दिलं उद्या वगैरे सर्व्हिसिंगला, मग ते प्रॉपर सगळ्या गोष्टी करून घेऊ. आणि आता चलो, त्याला फोन आला सार्थकचा, आलो बोलतो ये, मी पण निघतो बोललो. तर बाकी शूज केले, आपलं जॅकेट घेऊ आणि जाऊया. ओके चलो, आता मोठं ब्लॉग नाही डायरेक्ट. तुम्हाला पहिले जॅकेट दाखवलं ना, घालून कसं वाटतं सांगा मला. दाखव समजा आधी जर कोणी ब्लॉग असेल होईल तरी, पण तुम्हाला आता दाखवलं परत एकदा. हे बघा ना, एकदम मस्त परफेक्ट बसलं फिटिंगला. आणि हे कसं तर त्याच्यात पुन्हा दिसणार, पण हे चेक करा, प्युमाचं आहे ना, ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन. गाडीवर पण मस्त वाटेल आणि सगळ्याच गोष्टी. हे कसं आहे, ओके रेग्युलर यूज करू शकतो, धूळ बसण्यापेक्षा कपड्यांवरती आहे ना, हे बेस्ट. आवडलं. फिटिंग पण चांगली, इथं हाताला पण फिटिंग आहे, खाली इथं आहे ना, हे बघा याला पण इथं फिटिंग आहे, एकदम ओके रिपोर्ट. चलो हम चले. अभि माणसाला फोन लावू दे आणि कल्टी मारूया. गॉगल पण छान आहे, गॉगल घेऊ काय प्रश्न पडला, घेण्याचा आपल्याला त्याला सांभाळावं लागेल, नुसतं काय नाही विषय. घेऊन तर जाऊ, हेल्मेट काढलं घालावं, पण आता घालून दे हेल्मेट घालूनच जायला पाहिजे, नंतर अवतार एकदम तोंडाचा. ओके जी चलो, आता डायरेक्ट मोठा ब्लॉग. आता दुसरं तुम्हाला दाखवलं भेटणार, तुम्ही सारखं मोठा ब्लॉग करतो आणि सारखं काहीतरी दाखवतो. जॅकेट घालून दाखवलं प्रॉपर एकदम मस्त पैकी. शांत वाफा रे. चलो जी चलो बॉस. परत एकदा गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदर अशी सकाळ सकाळी एनर्जीमध्ये आपण सगळे. पण गरमा भाई, निघाल्यापासून गरमा फुल. आम्हाला फोन केला, आणला पोचलो बिवला, आलोच थांबतो, आम्ही पोचतो. पैसा
तो थांबला, त्याला बोलतो मी इकडं सांग कोणाला तरी सोडायला, म्हणजे तेवढं पाठी नको यायला. आता तो थांबला आवाज पाठीला, परत त्याला तर आवाज पाठीमध्ये आणायला आलं पाहिजे. मामा कुडी का मामा कुडीच आहे रे यार. गरमा करतोय हेल्मेटमध्ये, घामाचे धार लागली मला. हेल्मेट घातलं आणि मी जरा एक मेसेज आला होता त्यांच्याशी, जरा बोलत बसलो तर भाई काम 25 झालं. कौरी आपला माणूस कुठे आहे? अबे बिग कम टू दुबई, चलो चलो चलो. ए भाई किधर खड़ा है? हा इला आहे बाबा, रेडीमध्ये आहे, रेडीमध्ये. चल बस, तुला गोगा का लावून आहे गाडी एकदम. बसलास? चलो 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 चलो. इकडे कोणी सोडला मग? हो काय? मग बरोबर आहे. चलो आता आल्यावर ना उद्या त्याला बोलतो काय पण कर, मग सर्व्हिसिंग करून दे. नंतर ते दिवाळीत नको, अजून एक पेमेंट आहे त्यांच्याकडून, पेमेंट घेतलं पाहिजे भाई. सर्व्हिसिंग पण करायची. त्यानं मी बोललो भाई पेमेंट पाठवा. आयुष्यात ना भाई काय पण करा, पण मी जिंदगीत एक शिकलो भाई, पैसा लय महत्त्वाचा आहे. जाम म्हणजे जाम महत्त्वाचं आहे. आत्ता पण मला एक समथिंग एक व्यक्तीचा आलता मेसेज, त्या दिवशी मी आता बोलत होतो. मला बोलते असतील काही अमाऊंट पाठव. मी बोलते एवढं तारखेपर्यंत देतो, वरती एवढं हे देतो. मी बोल ठीक आहे, मी बघतो बोलतो. म्हणजे सांगायचं का आयुष्यात, म्हणजे कोणी माणूस तो, कोणाला पैसा नको ना असं नाही. सगळेजण ज्ञान धाडाल, सगळेजण असं नाही तसं नाही. माणसं हवी द्यावेत काय नाही. आयुष्यात सगळ्या गरजा तुमच्या पूर्ण कार्य सगळं करा. जर हाऊसमध्येच राहायचं ना तर भाई पैसा कमवायला पाहिजे, मस्ट इम्पॉर्टंट. बाकी सगळं नंतर करा, आपण पैसा पहिला कमवा भाई. आणि त्यासोबत हेल्थ पण कमवा, कारण हेल्थ चांगली असेल तर त्या पैशाचा उपयोग आहे. नाही तर पेट्या भरलेल्या आहेत जाम आणि खायला जात नाही मुखात, तसं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळं कमवा भाई, कमवा. नाही तर भाई कठीण काम आहे, माझ्यासाठी पण कठीण काम आहे. चालू आहे मेहनत चालू आहे. अजून बरेचसे गोल आपले अनकम्प्लीट आहेत, ते कंप्लीट करायचे. आपल्याला टार्गेट ठेवलेले आहेत लाईफमध्ये खूप सारे मोठे, आणि त्यांना आता लागायचं मार्गी. सध्या आपलं सण बिण होऊ दे, हळूहळू चेस करूया आपण, पण पोचायचं टॉपला. आणि पैसा नाही ना तर दुनियात काय नाही उपयोग. आपले खूप साऱ्या गोष्टी आहेत, आणि तुम्हाला याच्यामध्ये आहे ना खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटणार. त्याचं बोलत नाही, हळूहळू जाऊ आपण. चलो ओके, एनर्जीमध्ये एकदम. काय करतो माहिती आहे, इथून आतून जातो. हे इथून जावे ना आतून, ते खड्डे उडवत नको तिकडून. अरे पे हा, मग तेच बोलतोय काय. इथं पण बारीक सारीक छोटे छोटे खड्डे आहेत, तिथे काय जास्त मोठं नाही भेटला तरी. असं आहे. इथून जाऊ तिकडं पेदरीच्या पंपावर पेट्रोल टाकू आणि मग पुढं जाऊया. काल मग टाकलेलं होतं त्याच्यामध्ये, आता पुढं जाईल गाडी. 200 टाकलेलं ना काल, जाईल गाडी. ते कसं हे मीटर नाही ना, त्याच्यामुळे मला भीती वाटतं. मी टाकी आलून पण नाही, बाकी काय विषय नाही. मीटरला कसं कळतं समोर, नाही तर समजा मध्ये अडकलो आहे. हा रस्ता कसा शॉर्ट आहे. हा आरसेवाला एक खास बनवलेला त्यांच्या गाड्यांसाठी. नंतर हे सगळेच यूज करायला लागले. हे पाईपलाईन पण बघा त्यांच्यासाठीच आहे सगळे खास. हे सगळे रस्ते आहेत ना, हे सगळे अल्टे पलटे सगळेजण कनेक्ट होतात एकमेकांना. आता इथून परत जर राईटला गेलो आपण त्या साईडला, तर परत तिकडे कनेक्ट होऊ कारलेखिंडीमध्ये, त्या रूटला तिकडच्या. असा विषय आहे. त्याच्यामुळे हे सगळे रस्ते इकडून तिकडून कनेक्ट आहेत. फक्त हे कसं होतं, हे रस्ते आहेत चांगले, पण हे छोटे गचरोधक आहेत ना, यांना थोडंसं सांभाळायचं. पटकन उडालं होतं, आणि छोटे आहेत. बाकी मस्त ग्रीनरी आहे रोडला कंटिन्युअस. ट्रॅक्टर आहे, मिनी ट्रॅक्टर. हा हो, बोलतोय काय. चलो आता हे बघा, इथून बाहेर निघू आपण आता पेदारीला बरोबर स्टॉपला. म्हणजे कसं होतं, पूर्ण हा एवढा खड्ड्यांचा पॅच आहे ना, तो कारलेखिंड आपल्याला लागतो, तो पूर्ण स्किप होतो. पण आता मेन टार्गेट कुठं आहे, आता इथून पुढं पोयनाट टाकला का जे पुढचे खड्डे आहेत, आणि तो आपला मेन JSW कंपनी, मी तो वडकळ पूर्ण काढापर्यंत मेन टार्गेट आहे. कारण भरपूर धूळ, भरपूर म्हणजे भरपूरच, हिशोबाच्या पलीकडं. हे बघ पाणी बघ कसं असतं, रस्ता पण दिसत नाही वेळेला इथं. हे बघ डायरेक्ट पोलीस चौकीच्या बाहेर पडलो. मेन आता हे समजा हे गेले, हे स्किप झाले खड्डे. हा रोड वाशा एकदम इकडचा नागोठण्यापर्यंत एकदम मस्त. पुढं डायरेक्ट हायवेत लागतो, का विषयच नाही. पण हां इकडच्या रस्त्याचे वांदे ते पण आता वडखळ काळेपर्यंत, बाकी असा ओके आहे. चलो पहिलं पेट्रोल टाकूया, कारण पेट्रोल कसं मी काल भरलं एवढं होतं, बाकी पेट्रोलचा अंदाज नाही आपल्याला काय झालं. मध्येच धोका द्यायला नको.
हे कुठली ही आहे ना आपलं, काय ते नाव पण विसरलं रे गाडीचं. SR 125. अरे यार ॲप्रिला ह्याच्यात फटाके स्टॉल वर देखा. कॉलेज सोडून डायरेक्ट सुटल्यावर वारी डायरेक्ट फटाके घ्यायला झालेत. चांगली गोष्ट. पेपर झाले असते ना सर्वांचे. पेपर म्हणून कालच संपले सगळ्यांचे. आज एक दिवस शाळा ठेवलेली, कारण आज शनिवार आहे ना. डायरेक्ट बोलले असते डायरेक्ट रविवारपासून सुट्टी घ्या, जी सुट्टी पडेल ती. पुढं एक आठवडा किंवा जास्त असेल सुट्टी. हा गजरेला पण गाडी घातली असते जर आपली NS असती तर, कारण डबल सीटला दोघांच्या बंधाने. पण आता बघा ह्याची पण हाईट वाढवलं आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्याची पण हाईट वाढवायला लागणारच आहे, कारण नाही वाढवली ना हाईट, जरी सस्पेन्शन नवीन टाकला तरी गाडी लागणार मग ती. तर ह्याचा वीक पॉईंट एकदम ह्या गाड्यांचा. खाली आपटते स्पीडमध्ये तर गाडी जम्प झाली तर विशेष सोडून द्या, इंजिन फुटर घालून जोरात फटका लागला, दुसरं काय नाही भाई. इकडं पण गाडी नवीन आले समोर पण कोणाकडे तरी. चलो कॉंग्रॅच्युलेशन. कारण दिवाळीच्या सीझनमध्ये ना कुठल्या तरी दिवसाला कोणतरी गाडी आणतोच नवीन, ठरलंच आहे. म्हणजे गाडी आण बोला किंवा दुसऱ्या काय वस्तू बोला, येतच नवीन. चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना, एखादी तरी 4 व्हीलर प्रत्येकाच्या दारात असते. मग ती कशी का नाही असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. असं चांगली गोष्ट आहे. चलो कॉंग्रॅच्युलेशन. म्हणूनच मला तिथं धुळीचं साम्राज्य दिसलं आहे. केवढी धूळ उडतं आहे भाई. जॅकेटचा आता इथं फायदा आहे. तर अक्षरशः आतमधल्या कपड्यांची वाट लागलीत म्हणून समजायचे. ते बघा समोरच दिसतं. आता पहिला पेट्रोलला जाऊया भाई. हे पॅच मारलेत खड्ड्यांचे असं ना म्हणे, बाकीचे सोडले बघा. हे पॅच किती दिवस आधारित काय माहिती. थोडं धूळ बघ, बाप रे बाप. आपल्याला जायचं आहे आतमध्ये. बाबा रे बाबा. आयला ही गाडी संपलं पेट्रोल इथंच. एवढा आला नाही. पेट्रोल टाकून तो निघालो. म्हणजे आता कसं जाऊन येईपर्यंत बघायला नको. दिदीचा फोन आला होता व्हिडिओ कॉल. आता मी हवा भरत होतो म्हणून तुम्हाला दाखवणार नाही. हवा पण टायरमध्ये भरली. काय झालं, तिला बोललो मी तो ब्लेझर घे मला एक. आणि आपल्या घाटकोपर म्हणजे मुंबईला काय तो विषयच नाही भाई. मग सगळा तिने आणला हाफ ब्लेझर. कारण काय झालं, लास्ट टाईम मी तर लग्नात आहे ना नेव्ही ब्ल्यू कलरचं मस्त पॅन्ट होती आणि शर्ट मस्त शिवलेलं होतं एक नंबर. आणि ते एकदाच यूज केलं आहे. नवीन कोर आहे त्याच्यावर ब्लेझर घातला का झाला तो माझा सूट टायर. मी बोललो ब्लेझर बघ नेव्ही ब्ल्यू कलरचं. तिने आणलं, पण तिने आणलं हाफ. मी बोललो हाफ नको आणू, फुल आण. मग बोललो काम बरोबर होईल. म्हणजे झाला तो सूट टायर झाला एक प्रकारचा. काम 25 एकदम. त्याच्यामुळे तर बघ तू बोललो तर तिला आण चेंज करून. तिचा व्हिडिओ कॉल बोलत होतो, हवा भरली पेट्रोल टाकलं. आता कसं थांबायला नको. हे बघा धुळीची महामारी चालू झाली. याला बोललो तोंडाचा रुमाल बांध बाबा, आणि तुझा अवतार होईल. इथून नको होतो रे बाबा अक्षरशः. धूळ बघा. आत्ता गाडी गेली ना हे नुसतं माकवते अक्षरशः रे बाबा. हे बघा नुसती टायरमधून नुसतीच धूळ. पावसाळ्यात एक वेळ इथलं आहे ना खड्डे असू दे, पण ते पावसाळ्यात बरं वाटायचं. ते हे उडत तरी नव्हतं. एकदा हे वडकड सोडून ते हायवेला लागलो आपल्या मेन नेटनं. आपण हायवेला तिथं, पण हे कसला आपला हा हायवे 500 हायवे आहे आपला हा. काय ते वन वे बरा पडतं एकदम मस्त वाटतं. ना वडापाव खायला पाहिजे सकाळ सकाळी मस्त. आपल्याला कडून नाश्ता करता हे काय नसतं. दुपारी बघूया भाई. आता आहे ना आता थोडा सुटक्याचा श्वास भेटेल इथून. आता आपण इथून पडू बाहेर. गाडी येत आहे. चल, कारण अक्षरशः तिथून आहे ना नको होतं रे बाबा. नको अवतार एकदम. हां हिला गेअर अडकले. क्लच प्लेट आहे ना, क्लच प्लेटचं पण काम आहे. चलो आल्यावर गाडी सगळीच ओके होणार, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे होईल ओके होईल. ऑल द बेस्ट. सब सही होईल. पहिला आहे ना पेंडला एवढा वेळ थांबायला लागायचा का हिशोबाच्या पलीकडे. म्हणजे मुंबईवरून तरी फास्ट आलो तरी पेंडवरून घरी जाईपर्यंत 2 तास जास्त जायचे. कारण हा ब्रिज वगैरे जातो, सगळी ट्रॅफिक खालून होती. आता कसं झालं, ज्याला खाली जायचं तो खालून जातो. ब्रिजवाले आहेत ते वरतून येतात, तर तो टेन्शन येत नाही. तर बेकार ट्रॅफिक व्हायची. म्हणजे अक्षरशः कंटाळाचा माणूस पेंडवरून इथं अलिबागला पोहोचेपर्यंत. ते वाजले 10:30 झाले. आलो खारपाड्यापर्यंत आलो. जास्त टाईम आहे ना आपल्या तिकडं पाठीत जातो.
आता कसं आहे, आता इथून जाऊ डायरेक्ट नेरूळला, बाकी का मध्ये कुठं स्टॉप नाही घ्यायचा, जाऊ येताना मग सगळं बघू कुठं काय थांबाईमध्ये. दिदी तेच बोलून मला आधी, दिदी बोलतो ये म्हणून, मग थांब बोलतो बघतो कसं काय जमलं तर मी मारतो फेरी. कारण संध्याकाळी क्लास आहे ना, क्लास नसतं म्हणजे कसं थोडं लेट झालं तरी काय फरक नसतं पडलं. आणि तिथून परत पुढं गेलो तर परत तेवढा टाईम जाईल, परत तिथं गेलो का थांबणार, मग ते बोललं जे हे कर ते कर, मग ते अजून वेळ. त्यापेक्षा बोललो नको, आपलं पहिलं काम आहे ते मेन करू, ज्यासाठी आलो आहे. आणि परत दुसरंच काम आहे, क्लासमध्ये आपलं कामच आहे दुसरं बाबा, तिकडं परत परत आहे. खारपाडा इकडं कधी या गावामध्ये आपला संबंध नाही आला, पण हे गाव पण मस्त युनिक आहे, जुन्या पद्धतीचे आहे बघा. कौलांची घरं सगळे आहे ना. काही हे बघा, हे समोरचं घर तर मला वाटते मातीवर बांधलेलं असेल विटांचं, असे आहे त्यांच्याकडे. आत्ता कुठं डेव्हलपमेंट व्हायला लागलं म्हणजे आहेत आता. मेन मध्ये नेमके घरं तुम्हाला स्लॅबची आणि याची दिसतात बघा, बाकी जास्त मोस्ट ऑफ कौलांचीच घरं आहेत. कधीतरी असं यार पाहिजे राऊंड मारता, कारण इकडे कधी काय कोण मित्र नाही, काय नाही, संबंध नाही, त्याच्यामुळं असं ते याद नाही होत, बाकी काही विषय नाही. हा आवडता स्पॉट आला बघा, आहे ना कर्नाळा. हा बघा इकडे दिसत नाही. वाय हा बघा, हा चेक करा इकडे वरती ट्रेकिंग. इथं आलो का मला एकच आठवतं या स्पॉटला, ट्रेकिंग. तर कधी प्लॅन म्हणाल भाई माहीत नाही, पण आठवतं मला नक्की. अरे बापरे भाई, मस्त आहे ट्रेकिंगला, मजा आहे. आवड असली ना का सगळ्यांना मार्ग भेटतं, असं आहे. नाही तर काही नव्हे, कोणला पण उचलून आणण्याचा गोष्ट नाही ट्रेकिंगला, कारण कोण पण चालू शकत नाही एवढं. ट्रेक बोलल्यावर चालणं आलं, चढणं आलं, सगळं झालं भाई. अरे मंकीची गँग आहे मोठी, सावकाश जाऊ दे. मंकी छोटे मंकी, हॅलो. हे बघ लाईनीत बसले ते, हॅलो. इथं एक बरं हे काम काही नाही काय चालू असतं भाई. ट्रक पण काहीतरी पत्र्यांचा लोड घेऊन चाललाय. कर्नाळा पक्षी अभयारण्य, बर्ड सेंच्युरी, हॅलो. हा मला वाटतं हा जो ब्रिज बनवला ना, हा मागडा झाला असेल कदाचित, किंवा तुम्हाला कोणाला माहिती असेल ना तर मला सांगा. हा कशासाठी आहे इकडे क्रॉसिंग करायला, ते माका इकडे कसे रस्ते क्रॉस करतात त्याच्या बदली ह्याच्यावरून जाण्यासाठी बनवलं असेल असं मला वाटतंय. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल ना तो कशासाठी बनवला तर मला कमेंटमध्ये सांगा ना. आज ना काय रे येताना, मामा येताना जातं ना बोलू. हां मग तेच जाऊया ना हां. हे भारी होता, किती येताना बोलते उरतात ते बघूया बोलते, मग जाऊया. हे आवडलं, चांगलं आहे. कारण तिकडे डाऊन पेमेंट पण करायचं आपल्याला, त्याच्यावर असे काय विषय नाही. चलो असो जे का असेल, आज पण पार्टी होईल. नंतर ज्या दिवशी गाडी आणली त्या दिवशी पार्टी होईल, पण पहिलं तिथली प्रोसेस बघू दे काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी. कारण कसं आहे, आपल्याकडे असलं की आपलं सगळं आपल्या फेवरमधलं असतं, दुसरीकडे असलं कसं सगळं इकडचं बँकचं काय विषय काय नाही सगळ्या गोष्टी बघतो आणि मग सगळ्या पुढल्या गोष्टी. चलो आलो आता पनवेलपर्यंत पोहोचलो, पळसपे वाड्यापर्यंत. आता आपण आपल्या वाय मार्गे, बायपास मार्गे सरळ तिकडे बाहेर निघू. रोज असलो ना असं उन्हामध्ये की गाडीत रनिंगमध्ये असेल ना तेव्हा काय नाही वाटत, किती पण किलोमीटर चालू दे, थांबायची इच्छा पण होत नाही. म्हणजे एकदा थांबलो ना काय परत बसायला कंटाळा येतं, ते पण किती थोड्या वेळासाठी. पण परत एकदा गाडी सेट झाली ना का मग मजा येते चालवायला. यार लॉंग ट्रिपला हीच तर मजा असते खरी, आणि ते आता माहिती आहे, कारण आम्ही जातो सोबत म्हणून आमचा एक्सपिरियन्स आम्ही शेअर करतो. आणि बाकी जे जाणार असेल लॉंग ट्रिपला त्यांना पण माहिती असेल, ज्यांना मोटो ब्लॉगिंग फेमस आहे. आता कसं होतं माझं की ह्या जे व्हिडिओ आहेत ना मोटो ब्लॉग वगैरे, या आपल्याकडल्या पब्लिकला आहे ना, म्हणजे आपल्याकडलं म्हणजे जे माझे सध्या इथले आपले गावातले किंवा एवढ्या परिस्थितीचे व्हिडिओ बघत ना, त्यांना म्हणजे हा पॅसेज जास्त आवडत नाही मोटो ब्लॉगिंग मला. कारण मी बघितलं ते जास्त करून, त्यांना कसं असं गावातले काय सण हे ते बघायला आवडतं. पण आपलं खास जास्त ह्याच्यावर आहे ट्रॅव्हलिंग. आता कसं आहे बजेटनुसार सगळ्या गोष्टी बघायला सध्या तरी, नंतर आपलं ट्रॅव्हलिंग कंटिन्यू असणारच आहे. पण मेन कंटेंट आपला हाच आहे. आणि हे कोणाला आवडतं, ज्यांना ह्यातली आवड आहे, ज्या चॅनलला ज्यांना मोटो ब्लॉगिंग, बायकिंग, कार्स ह्या सगळ्या गोष्टी पसंत आहेत. डेली लाईफ तर आपण बनवतो ना, असं नाही घरी असू द्यावर डेलीवरच दाखवणार. त्याच्यामुळे ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांना हे बघायला इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे ज्यांना ना आवडत त्यांना आपण काय करू शकत नाही त्यासाठी. आणि आपलं चॅनलच हे आहे. आपलं तर जास्त काय माहिती आहे का, फूड ब्लॉगिंगवाला ना, फूड ब्लॉगिंग ते जाम चालतं. लोकांना असं जेवण काय बनवतात, हे काय बनवतात,
आता फूड ब्लॉगिंगवरून जे चॅनल आहेत ना त्यांचे तर असे आलेत नाही, असे व्हायरल झाले सगळ्या रील वगैरे, कारण रीलमुळे जास्त हे भेटतं असा विषय आहे. पण असो, आता प्रत्येकाची चॉईस आहे, त्याला आपण काय करू शकत नाही. आपला कंटेंट आहे तो आपण बनवणार आहे, ज्यांना आवडणार आहे तो व्हिडिओ 100% आपली बघणारच आहे असं आहे. आणि व्हिडिओ बघू नका, चॅनल सबस्क्राईब करा. एवढे सबस्क्रायबर आहेत ना जे म्हणजे अनसबस्क्रायबर आहेत, जे व्हिडिओ बघतात जातात, तुम्ही येता या चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून जी नवीन येणारी व्हिडिओ आहे ती तुम्हाला लगेच भेटेल, तुम्ही लगेच बघू शकता. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ, आणि सगळेजण आपल्या प्रथमेश पाटील फॅमिलीचा एक भाग बना. सोडलं आणि बघा ट्रॅफिक लागली, इथं कधी लागत नाही एवढी ट्रॅफिक. मूवीजमध्ये आहे पण आहे, सगळ्या लाईन पॅक आहेत. बाईकचा एक फायदा होता, लेफ्ट साईडने हळूहळू गाडी निघते, नाही तर अडकून राहिला होता फोर व्हीलर असली काय. चलो आलो जवळच होतं, जोईनगरच्या इथं कुठेतरी आहे तो बोलत आहे, म्हणजे ह्यानेच बघितलेलं मी, कधी फोन केला होता. अरे वा, हे बघा आहे ना नवीन रिक्षासोबत फक्त हे एवढंच भेटते. ट्रक रिक्षांचा काय प्रॉब्लेम आहे मला काय कळतच नाही. सर रिक्षाचा तर आपण मान्य करू, आपण कमी पैसे आहेत, पण कमी पैसे दिले तर त्या रिक्षाच्या मानाने ते पैसे जामच आहेत. अरे ते छप्पईपर टाकून तर द्यायचं, छपऱ्याचा खर्च परत आपला. अरे वा सुंदर, ह्यांना पण अभिनंदन. ट्रकला 30 ते 40 लाख रुपये डंपर घेतले तरी ते ट्रॉल्या सगळं आपल्यालाच बनवायला लागतात, तो खर्च परत वेगळा. बा 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 बा, काय विषय रे हा, त्या सोल्युशन काढा रे. नेरूळच्या इथला पण हा खालून जो रोड जातो ना तो पण त्या रोडला पण जॉईन होतो कुठून तरी. लास्ट टाइम गेलतो का काहीतरी गेलतो खरं, इथून आज जायचं आहे काय रे. बघू दे इकडं मॅप दाखव, मॅप इकडून आज जायचं आहे. थांब इकडनं, चुकाल नको, सावलीत थांबू द्या. 8 टन दाखवतोय, इथून पण असेल आतून रस्ता का, हा सर्कल मारून दाखवतोय, काय विषय आहे. हां इथून दाखवलं आतून, हा बाहेरून पण आतून पण. हे याचा मॅपचा एवढा काम आहे रे सगळा. आता मगाशी आतून दाखवलेला रस्ता, परत तो दाखवलं बाहेरून यायला सांगितलं, काय करशील सांग. आता हे इथून आणलं ह्याने, इथं समोर हायवेलाच होतं मला वाटतं. हे आलो मला वाटतं इथं समोर सुद्धा, आय थिंक सो. ह्या काय, अरे मग ह्यानं मी लावलेला फोन बाळा, हे इथं याद होतं. अरे इथं याद होतं आपल्याला, आईला मग तू पण आहेस खरा. उधर इथं आहे ना, ह्यांच्याशी माझा म्हणजे ह्यांना मी बोललेलो होतो. हे आहे तिथं, त्यांचा फोन आला तर कॉल सेंटरला, त्याही सांगितलं मी फॉरवर्ड करतो, आणि त्याचा फॉरवर्ड नाही गेला, त्याच्यामुळं मला त्यांच्याशी ना आलं. आईला मग इथून हे बघ मामा येड्या, एवढं उगत आलो भीक मागे जायचं. आता मला वाटलं तुझं आतमध्ये डिले इधर आहे काय कोण, इथून आलो असतो. हा काय हायवे सरळ, आता इथून बरं जाताना बाहेर पडू. चल गाडी लावूया, गाडी लावायची मग सांग पुढे घेऊ दे. चलो बघा इथं पण डिलिव्हरीला बघितलं महिंद्राच्या आला, किती गर्दी आहे. हा नवीन कलर दिसते ॲक्च्युली मला. अरे वा, आयला कार आहे. चलो आता इथं होताला पोचलो, जाऊया सगळं डिस्कस करतो. सांगणार हे यांच्याशी काल आहे ना मी कॉन्टॅक्ट केला होता, पण त्यांचा मला वाटते कॉल कनेक्ट नाही झाला यांचा, होंडा बिग बिलचा. चल त्यांचं नाव काय कोणा हे केलं होतं असतं. चलो बघूया आतमध्ये काय होतं, बरं सगळ्या गोष्टी डिस्कस करतो मग सांगतो आल्यावर. आतमध्ये आलो ना जरा बरं वाटते, ए सीमध्ये अक्षरशः बेकार, ह्याच्यात धुळगा किती बसले. त्यांचं डिस्कशन चालू आहे म्हणून बोलले थांबा, म्हणलं थांबतं बोललो. यांच्याशी आता बोलणं झालं होतं ते करू, बाकी काय गाडी आहे बाहेर. रेड कलर पण रेड नाही, असं आहे. कुठली गाडी आहे ती तुम्ही गेस करतो. बाकी पहिलं बोलणं करू दे, काय होतं ते बघू, नाही तर हे बघा बाहेर आहे. एवढ्या गाड्या लागतात ना, एवढ्या गाड्यांपैकी एक गाडी आहे. हे बघा इकडपासून नजर टाका, आतमधल्या दाखवल्या 2 उभ्या होत्या त्या, आणि ही एवढी गाडी आहे ना, एवढ्या गाड्यांपैकी एक. आता सगळं बाकीचं झालं प्रोसेसिंगचं, ते ॲडव्हान्स पेमेंट भरतो आहे आणि बाकी लॉग इन करून डाऊन पेमेंटचं करतो आहे. बाकी सगळं होऊन जाईल. तेच त्यांना बोलतो, त्यांच्याकडे नेमके आहेत ना जो कलर हवा होता त्याच्यामधल्या 2 गाड्याच अवेलेबल होत्या. ती एक गाडी आपल्याला भेटेल, अजून काय कोणाला हवी असेल ते होईल, त्यांना बुधवारी भेटेल का तर भेटेल, टेन्शन नाही.
आत्ता घेऊन गेलो असतो तरी पण ठीक आहे. चलो बुधवारचं आहे आपलं. गाडी आपली काय काढायचं लागते काय कसं काय समजत नाही. एक मिनिट बघू ते. नंतर आहे ना इथून बाहेर जाऊ मग तुम्हाला याचा विषय सांगतो. गाडी झालं फायनल कुठली घेतोय ना ते केस करा. तुम्हाला पुढला ब्लॉग बघायला म्हटलं. गाडी मी नाही घेत, गाडी हा घेतोय. त्याच्यामुळे आलो होतो सगळं प्रोसेस कंप्लीट करून टाकू. कंप्लीट नंतर जेव्हा न्यायला येऊ ना तेव्हा बाकीचं काय करायला नको. डायरेक्ट गाडी घेतली की निघालो. आणि काय जोक केला तो बाहेर गेला चालू. म्हणजे एखादा माणूस एखादी गोष्ट घ्यायला येतं नाही कसं अर्धवट येतं ना तसं आहे करते झालं का. फायनली आहे ना आता बाईकची बुकिंग तर झाली. गाडी इथंच आहे एवढ्या ह्याच्यात. फक्त इथे कसं आहे जो आपल्याला कलर पाहिजे तो नाही. गाडी झाला आता येऊ बुधवारी न्यायला. हा बघून जाऊया गाडी ना बुधवारी न्यायला येऊ. त्याच्यामुळे बाकी झालं नाही. आणि काय स्थिती गेला माहिती आहे अरे हसायला येतो अक्षर. म्हणजे गाडी न्यायला आपण येतोय आणि बाहेर ज्या अकाउंटला म्हणजे ते करायचं ना आपलं काय बोलतात लोनचं डिटेल्स त्याचे पासबुक घेऊन आला. ATM कार्ड कुठेतरी ह्यानी आधीच हरवून मोकळा आहे. आता अकाउंटला ते लॉग इन कसं होणार. लॉग इन होतच नाही. ते झालं सगळं. नंतर ATM कार्ड पाहिजे. ATM कार्ड नाही. मग शेवटी आता ह्याला गुगल पेला ऑप्शन आला आहे ह्याचा आधार कार्डनी लॉग इन करू शकतो म्हणजे अकाउंट तुम्ही. मग ते तसं करून मग ते पेमेंट सगळं केलं आणि ते मग झालं. शेवटी आता आहे ना सगळं. त्याच्यामुळे ठीक आहे. चलो बाकी तर ज्यासाठी आलो होतं ना ते काम प्रॉपर झालं. फक्त बुधवारी येऊन गाडी घेऊन जायचं. बाकी काय विषय नाही आहे. तर तो पण तुमच्याकडे टाईम आहे. जे कोणी एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ बघतात ना तेही सांगा होंडाची आहे कुठली गाडी घेतली असेल ती. बाकी तो गाडी आहे इथं आम्ही समोर दुसऱ्या कलरमध्ये ती गाडी बघतो आणि आता इथून निघूया. बाकीचं सगळं काम झालं. मी बोला आज होतं आहे की नाही कारण ते ज्यामुळं आम्हाला अडकलं आमचं ते एका गोष्टीमुळं. पण चल नशिबात होतं झालं. येऊया बुधवारी परत. चलो आता दिवाळी आहे ना दिवाळी त्याच्यामुळं सगळ्या गाड्यांची डिलिव्हरी. आता पण इथं आम्ही उभे होतो ना तर पण 1-2 गाड्यांची डिलिव्हरी केली. त्याच्यानंतर साईडला महिंद्रा शोरूम आहे तिथं पण आता एकदम धार घेऊन गेले. इकडे लोकांच्या अजून चालू आहेत तिकडे. त्याच्यामुळं आहे ना दिवाळीमध्ये पॉवरफुल सगळ्यांचा असतं खरेदी. त्या आपणच शांत जाऊ असं येईल आपण पण घेऊ. तरी सध्या आहे तेवढेच तिथं. चलो ठीक आहे. गाडीचं पण बघा अवतार झाला तर साईडला फोन करू दे. सर्व्हिसिंगचं काय बोलतोय ते कारण आता ऊन आतमध्ये बसलेलं ना मस्त आहे बघा. इथे ह्या होंडा शोरूमला आपण काय केलं आतमध्ये बसलेलं ना तर मस्त वाटत होतं एकदम. काय टेन्शन नाही. आता बाहेर जर परत गरमात होती जवळपास वाजले 1:21 झालाय. जाऊ तिथं जेवू वगैरे 60 रुपयाला थांबा चाललं विषय. जेवू आणि जेवल्याच्या नंतर डायरेक्ट कल्टी मारू घरी. कारण परत 5 वाजता क्लास आहे. 4 वाजेपर्यंत पोहोचतो आपल्याला काही करून. ओके तो गेला आतमध्ये परत काहीतरी झाला म्हणतो विचारा तिथे येईल तो पण. आणि मेन सांगायचं ना स्टाफ आणि बाकी यांची सर्व्हिस एकदम वेल अँड गुड. म्हणजे आलो चहा कॉफी पाणी वगैरे सगळ्या गोष्टी विचारल्या आणि प्रॉपर सगळ्याची ट्रीटमेंट मस्त आहे. कारण त्या समोर रिसेप्शनला त्या मॅडम होते त्या नव्हती पण त्यांनी नाव न विचारलं सांगितलं मी त्या एक मेहनत त्या सगळे आमचं अकाउंटच्या सगळ्या गोष्टी केल्या त्या एकदम पद्धतशीर सगळ्या गोष्टी. त्यात असं नाही बाकीचे सर्व पण स्टाफ चांगला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी विचारता प्रॉपर सगळं सांगितलं. त्या बुधवारीमध्ये 21 तारखेला एकदा फोन करा म्हणजे 22 तारखेला बुधवार आहे ना मग बोलते आम्ही सांगतो किती वाजता येतं काय येते. म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही. त्याच्यामुळं एक्सपिरियन्स छान आहे. कसं आहे फर्स्ट इम्प्रेशन ते लास्ट इम्प्रेशन चांगलं एक्सपिरियन्स आलं तर चांगलंच सांगणार. खराब पडता खराबच सांगणार. आपण काय चुकीचं कोणतं काय सांगायचं मग कोणी असं पण बेस्ट आहे होंडाचं. प्रणवनी गाडी कुठून घेतली काय माहिती काय प्रणवची बरं ह्याचीच आहे घेतलेली पण आपण इथून घेतली असं. चलो ठीक आहे घेतली म्हणजे सगळं गेलं तर जमा बाकी सगळं झालंच. आता फक्त येऊन घेऊन जातो. बाकी मी त्याला आता घेतोच काय आपल्या घरी ठेवू नंतर बोलू दाखवतो होते ठीक आहे नको बोलते नंतर घेऊ काय नंतर घेऊ. फक्त गाडी गेस करा कोणती आहे. ओके चलो तर राहतो यांच्याकडे. तो बघ आता परत काहीतरी शोधतोय गेला परत. आता आपल्याला इथूनच आहे ना 10 वाजता इकडून ब्रिज खालून हे बघा सगळ्या डिलेवरच चालू. तिथं पण हे महिंद्रा शोरूम आहे ना डिलेवर सगळ्या गाड्या उभ्या आहेत ना. पूजेचं ताट आलं पॉवरफुल डिलेवरी पॉवरफुल. इकडं पण डिलेवऱ्या केल्या 2-3
तेच त्याला RTOचं काय ते विचारून मगाशी विचारलं परत ते विसरलो जरी त्याला कन्फर्म सांगतो पण काय ते कारण कसं आपला MH06 आहे ना तिकडचा नाही ते इकडचा येईल नंतर HHS वगैरे काय असेल तो असा विषय मला विचारता बोलो काय ते आता गडबड नको परत आल्याचा काय फरक नाही पडत आपल्याला काय नंबर भेटायचे म्हटलं पण ते आपल्याकडे असला म्हणजे कसा विषय नाही ना असं चलो पण बाकी सगळं झालं त्याचा जोक सांगितलं एक्साइटमेंटच्या लेवलमध्ये सगळा खतरनाक काम होतं भाईचा असो थोडं इकडे तिकडे झालं पण काम झालं त्याला बोललो गेलास का पाहिजे ATM कार्ड घेऊन ATM कार्ड कुठे 10-15 दिवस जरी टाकला आहे मेन कसं होतं अकाउंटचे डिटेल्स सगळं भरलं का ATM कार्ड लागतं त्यांना बँकचं ते कनेक्ट करायला सगळं आणि ATM कार्डच नाही गुगल पेला बोलतो तर गुगल पेला कनेक्ट नाही मग करायचं काय नंतर मग ती दुसऱ्या मॅडम होत्या ना पहिल्या भेटलेल्या त्याही मग डोकं चालतं त्याचं आधार कार्डने बोलते तुमचं बोलते हे अकाउंट कनेक्ट होतं गुगल पेला मग ते आधार कार्डने कनेक्ट केलं आणि मग ते मग झालं नाही तर मग ते गडबड झाला असतं काय नाही ते ऑटो पे करायसाठी कसं ते लागतं ना पेमेंटचं EMIसाठी बाकी काही विषय नाही चलो तेच ते विचारलं गेला हे बघा ही पण नवीन गेले वा कॉंग्रॅच्युलेशन इलेक्ट्रिक आहे की काय नाही इलेक्ट्रिक नाही इलेक्ट्रिक लाल नाही ना जोरदार रे बाबा डिलिव्हरी कशी एकदम कडक पाहिजे गाडीची है ना डिलिव्हरीची बघा ना लाईन लागली बघा ही एक गाडी आहे तिथे त्यांची तिकडे एक फॅमिली आहे ही इथं फॅमिली आहे ही समोर आहे बघा ही अरे बापरे डिलिव्हरीची लाईनच लागलेली अक्षरशः महिंद्रामध्ये पॉवरफुल चल बाळा चाल अरे वा कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन त्यांचं ते बघ गाडी घेतली इलेक्ट्रिक काय बोलले होऊन जाईल ना हां मग ठीक आहे चल बस ते पण विचारलं की 24 नंबरचं तसं हां मग आधी RTOमध्ये विचारायला लागेल हां आपलं आहे ना RTO मला माहिती हां मग तेच पाहिजे असेल तर ते आत्ताच करायला पाहिजे हो पाहिजे असेल तर आत्ताच नंतर नाही होणार मग ते केलतास काय हां मग ठीक आहे चलो निघालो तर जाऊया पटापट रिटर्न अरे वा हे बघ इकडे पण बघ जोरदार आहे सगळे हे सगळे शोरूमच आहेत लाईनीत हे बघा इकडं पण हुंदाईला पण आहे 2 गाड्यांचे वा क्रेटा वा 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 कॉंग्रॅच्युलेशन पॉवरफुल फुल खरेदी चालू आहे दिवाळीमध्ये कारण दिवाळीमध्ये आज धनत्रयोदशी आहे मला वाटते सगळ्यांनी जोरदार हे लाईनी शोरूमच आहेत सगळे परत होंडा आलं हा हिरो आहे इकडं हा होंडा आहे इकडं परत तर ह्याला कशी खरेदी जाम असतं लोकांची अरे आपल्याला बाहेर पडायचं आहे ना या ब्रिजच्या खालून टर्न असेल अरे वा हेही पण नवीनच घेतलंय वा 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 सावकाश चालवा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पण आरामात चला काही करू नको अरे बाप रे बाप हे बघा इकडं पण जोरदार डिलिव्हरी चालली आहे बघ मामा इकडं पण बघ जोरदार डिलिव्हरी एकदम डिलिव्हरीवर डिलिव्हरी जोरदार एकदम जबरदस्त यार हे सगळे इकडे लाईनी शोरूमच आहे ते BMW पण आहे पुढं मला वाटते जोरदार भरपूर गाड्यांची डिलिव्हरी झाली चलो ब्लॅक कलरची इनोवा क्रिस्टा आहे शक्यतो अशी ब्लॅक कलरमध्ये दिसत ना मला असं वाटतं ती गाडी रिपेंट केलेली आहे आणि पाठवून आहे ना थोडी ठोकलेली दिसते रिपेंट केलेली दिसते गाडी पण तो कलर दिसतो जाणवतो लगेच है ना अरे झेड ब्लॅक एकदम आला आपल्याला तर फाईन आहे भाई चल दादा आता तरी बारीक असं व्हायब्रेशन येते काय समजत नाही छोटासा आवाज एकदम किंचितसा ऐकायला पण ते हेल्मेटमधून आहे ना नीट कळत नाही आहे कळलं ते बघा पूर्ण फुल शेड ब्लॅक पण कलर चांगला वाटतंय पण थोडं कसं हिला व्हाईट बघायची सवय जाम आहे इनोवा क्रिस्टाला त्याच्यामुळे ब्लॅक कलर थोडासा आवड वाटतं तिला बघायला तर आलो इथून टर्न मारू आता येताना आतून आलो आता तिकडून बाहेरच्या रोडने आलो तर हा पुढच्या फेरिंगचाच आवाज आहे फेरिंगला आहे ना थोडं व्हायब्रेशन आणि तसे पण ती आपण खोललेली ना ती एकदम टाईट पण फिट नव्हती केली त्याचा स्पीडमध्ये ते थोडे लूज झालं आहे चल तिथं सर्व्हिसिंगला सगळं करून घेऊ मी जे आवाज घेतो आहे तो इंजनमध्ये कसा का आवाज यायला लागला तर फेरिंगचा आहे बघा इकडं म्हटलं पंत्या हे ते झाडू
भरपूर काय काय आहे. पुढच्या फेरिंगचा आवाज येतो, होईल ते टाईट. तर इथं ना 60 रुपयाला बसलो होतो, फ्रेश झालो, जरा बरं वाटलं. आणि जरा हेल्मेटने गाठलं होतं ना, धुळीने काय खाल्लं नाही. त्याचं चेहरा अवतार बघ, वाट लागली. चल जरा इथं खाऊ आणि मग जाऊया घरी. एंड करणार जवळपास मला वाटते किती वाजले रे? 2 वाजले. 2 वाजले ना? 2 अजून जाईपर्यंत आहे ना एक अर्धा पाऊण तास जास्त जाईल. आणि इथं बसू ते ते वेळ, त्याच्यामुळे आहे ना जाऊन परत जायचं क्लासला, त्याच्यामुळं फटाफट निघूया. जास्त वेळ थांबून नाही जमणार, कारण पोरं तिकडे वाट बघत होते. परत डायरेक्ट मला याला घेऊनच जाते आता क्लासला, तिकडेच उतरू डायरेक्ट. चलो मागं थोडीशी चलो जेवलो निघालो. तर परत टर्न मारायला मागं जायला लागेल. इथं हा मला मध्येच कट होता रे, हा कट बंद केला रोड बनवल्यावर. नको परत तेवढं जाण्याशी इथून टर्न मागं परवडत पुरेच्या खालून. या इथं हा मस्त कट होता समोर. आयला कुठे येते रिक्षावाला रे, ते बंद केलं. ते कलर मस्त R15 चा नवीनच घेतलेलं दिसते आत्ताच. व्हाईट आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन काढलं आहे, छान कलर काढला आहे. थांब मला दिसले ना म्हणून मी हे केलं, GoPro चालू केला. दाखवतो मस्त वाटतं. आत्ताच आणली दिसते काय. TC नंबर लाव, TC नंबर कागदात लावला आहे, नंबर पण नाही तो प्रॉपर. हो सुंदर कलर आहे एकदम. ब्ल्यू शेड आहे कलरमध्ये पूर्ण ते त्याची, मस्त वाटतं एकदम. चला धुळीच्या राज्यात परत तुमचं स्वागत आहे. पोचलो वडखळला. आता परत इकडून आता इथून बाहेर न्या. पोलीस पण मास्क लावून बसलेत, काय करतील ते पण. त्यांना कोविड योद्धा झाल्यासारखं वाटत असेल मास्क बेस लावून एकदम. चलो कारण धुळं तेवढी त्याला कायच नाही कोण करू शकत. जरा आहे ना तिथं समोर लक्ष टाका काय अवस्था आहे. म्हणून काय इथून लोक वैताग रोज जाणारे जे असतील ना, पनवेलवाले पण आहेत काही जण रोज जाणारे. बाबा हे बघा समोरचा रस्ता नाही दिसत, बाप रे बाप. हे बघा शी बेकार. तो रस्ता पण बघा पूर्ण पॅक झाला. इकडे पण समोर दिसत होतं हे तोंडात जाऊन भेंडी. माणसाला आजारी व्हायची लक्षणं आहेत रोजची. चलो आपण पण आता इथून राईडनेच जाऊ, जसे आलो तसेच जाऊ. ते खड्डे उडवत नको, कुठं आला या खड्ड्यांचा. हे बघा आहे ना खड्डे खड्डे. मी बोलतो गाडी सस्पेन्शनची हाईट मोठी आहे ना म्हणून काय नाही वाटत. हे हाईट जाऊन खाली असते ना तर गाडी किती वेळा लागली असं हिशोबत नाही. या टायर गेला बघ, तिथून टायरच फिरला. आता कुठं जरासं बरं वाटतं, हळूहळू जाऊ थोडं. या बघा काय ना आता पोचलो घरी. बाकी ज्याला उतरव त्याचा माणूस भेटला गावातला एकदम, त्याला जा म्हणजे मी घरी जातो. आता खरं क्लास आहे जवळपास आहे ना. किती वाजले? 4-6 झाले. मी कपडे मी चेंज करतो आणि जातो. असाच नको पण तिकडे असाच अवतार झालेला फ्रेश होऊन जातो. बाकी गाडीचं बुकिंग वगैरे झाली. आलो आता बुधवारी जायचं ठाण्याला. तो पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. तर बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.